ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त करणार असल्याचं लेखी आश्वासन देऊनही केंद्र आणि राज्य सरकारनं हे आश्वासन पाळलेलं नाही। त्यामुळे 30 जानेवारीपासून अण्णा रायगड सिद्धीत आंदोलन करणार आहेत आणि त्यासाठी मध्यस्थी केली जावी म्हणून जलसंधारण मंत्री गिरीश महाजन आज रायगड सिद्धीला पोहोचतात। मागे झालेल्या आंदोलनात देखील गिरीश महाजन यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली होती आणि त्यानंतर अण्णांनी आंदोलन मागे घेतलं होतं। आत्ताचे अपडेट कळतात त्यानुसार 30 जानेवारीपासून अण्णा आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम दिसतात। साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। साहेबराव, पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून गिरीश महाजन मध्यस्थी करण्यात यशस्वी होणार? नक्कीच, कारण गिरीश महाजन यांनी ही तिसऱ्यांदा त्यांची मध्यस्थी करण्याची वेळ आहे। कारण यापूर्वीही अण्णा हजारे यांनी 2 वेळेस उपोषण केलं होतं, एकदा केलं होतं आणि दुसऱ्या वेळेस इशारा दिला होता। त्यावेळेसही गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली होती, तिला यश आलं होतं। परंतु तिन्ही वेळेस लेखी आश्वासन देऊन सुद्धा केंद्राने आणि कुठल्याही राज्य शासनाने लोकपाल आणि लोकायुक्त कायदा जो आहे तो लागू केलेला नाही। त्यामुळे अण्णा आता आपल्या आंदोलनात ठाम आहेत। आज दुपारी 12 वाजता गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांची बैठक होणार आहे। त्यात नेमकी काय तोडगा निघतो हे पाहिलं जाणार आहे। कारण आज तरी अण्णांना या दुसऱ्या आंदोलनामध्ये आज गिरीश महाजन भेटत आहे, ही पहिली भेट आहे। त्यामुळं काय अण्णांची मागण्या आहेत त्या पुन्हा घेऊन ते मुंबईला जातील आणि दिल्लीशी चर्चा होईल, त्यानंतर पुन्हा एकदा बैठक होईल। आज तरी आपलं हे पाहावं लागेल की संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांच्या हे कितपत यशस्वी होत आहे आणि अण्णा काय मागण्यात होत आहे। कारण लेखी आश्वासन देऊन दिलेलं आहे आणि ह्यावेळेस काय ठोस निर्णय होतो का हे पाहावं लागेल। रेणुका, धन्यवाद साहेबराव या माहितीबद्दल। काही वेळातच ही भेट होणार आहे। अण्णांना भेटण्यासाठी गिरीश महाजन सध्या जाणार आहेत रायगड सिद्धीमध्ये आणि अण्णांची भेट घेणार आहेत। पुढची एक बातमी आपण बघणार आहोत पुणेकरांच्या संदर्भातली। पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीला आता रोबो आलाय। SP रोबोटिक्स आणि विद्यार्थ्यांनी मिळून तयार केलेल्या या रोबोचं उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते काल करण्यात आलं। वाहतूक नियमन आणि रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन हा रोबो आता करणार आहे। 8वी-9वीच्या मुलासोबत जे त्यांनी रोडिओ तयार केलं, हे रोडिओ आपल्याला ट्रॅफिक कर्मचारीला मदत करतं आणि रोडिओ सध्याच्या स्थितीत काही प्रमाणात आपल्याला उपयोग पडेल आणि आणखी त्यांच्यामध्ये बदल केलं तर आपल्याला कॉन्स्टेबल ऐवजी रोडिओ ठेवता येईल अशी आपण पुढे वाट पाहू। ते 2 तास 3 तास उभे राहिला तर थकतो आणि आपल्याला पोल्युशनच्या आणि धुळीच्या प्रॉब्लेम पण आहे। पण रोबोट ठेवलं ते प्रॉब्लेम आपल्याला असणार नाही। ट्रॅफिक कंप्लायन्स जास्त वाढलं म्हणजे ॲक्सिडेंट सुद्धा आपल्याला कमी होण्याची शक्यता आहे यांच्यामुळे। आयडिया म्हणजे आता भारतात खूप सारे जे लोक आहेत ते ट्रॅफिक रूल्स होते ते फॉलो नव्हते करत होते आणि जे ट्रॅफिक पोलीस आहे त्यांनाही आता जे एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स असतात म्हणजे खूप जास्त ऊन असतं आणि पोल्युशनही एवढं वाढत आहे, तर मग त्यांना हे सगळं सहन करावं लागतं आणि त्याच्यावरून ते लोक ऐकत नाही। म्हणून आम्ही हा रोबोट असा बनवला आहे